नमस्कार वाचक हो. आत्तापर्यंत आपण दिनविशेषांवर आधारित ललित लेखमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपले आभार. आजपासून आपण या चॅनलवर कथांचे सदर सुरू करत आहोत. कथेचा पुढचा भाग व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या पहिल्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे शांताक्का. सकाळची वेळ तशी घाईचीच. छोट्या 7 वर्षाच्या अथर्वला बसस्टॉपपर्यंत पोहोचवून प्रिया घरात आली. वीरेंद्र ऑफिसच्या जास्तीच्या कामांमुळं आजकाल सकाळी लवकर निघून जात होता. त्यामुळं प्रियाची सकाळची वेळ अगदी घाईगडबडीची असायची. घरात आल्या आल्या प्रियानं तिचा आणि तिच्या सासूबाईंचा चहा ठेवला. हा वेळ मात्र प्रियाचा स्वतःसाठी राखून ठेवलेला निवांत वेळ असायचा. सासू सुनेची जोडगोळी मस्तपैकी गप्पा करत चहा घ्यायच्या. प्रियाने घड्याळात पाहिलं, 9 वाजले होते. पटापट चहा घेऊन प्रिया तिचं आवरायला गेली. प्रिया शहरातल्या नामवंत महाविद्यालयात रसायनशास्त्राची प्राध्यापिका, तर वीरेंद्र एका IT कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत होता. अथर्व इयत्ता 2रीत शिकत होता. प्रिया, वीरेंद्र, अथर्व आणि सासूबाई असं चौकोनी सुखी कुटुंब होतं. प्रिया तयारी करून निघताना रखमा आली. रखमा प्रियाच्या घरी धुनी भांडी इतर कामांसाठी येत असे. प्रियाने रखमाला पुढच्या कामांच्या सूचना दिल्या आणि ती बाहेर पडली. अंगणात गाडी काढताना तिला काहीतरी आठवलं म्हणून ती परत घरात आली. काय ग प्रिया, डब्बा विसरली का? सासूबाई म्हणाल्या. नाही हो आई, पिशव्या विसरले. येताना भाजी आणायची ना. प्रियाने घरातल्या 2 पिशव्या घेतल्या. एक जास्तीची पिशवी डिक्कीत ठेवते, म्हणजे घाईच्या वेळेत उपयोगात येईल. स्वतःशीच पुटपुटत स्कूटीचं बटन स्टार्ट करून प्रिया कॉलेजच्या दिशेनं निघाली. रस्त्यात तिचं लक्ष नेहमीच्या वडाच्या झाडाकडं गेलं. तिला एकदम चुकचुकल्यासारखं वाटलं. झाडाच्या गर्द सावलीत आज शांताक्का बसलेली नव्हती. शांताक्का उशिरा येईल बहुतेक, गाडी मिळाली नसेल. प्रिया स्वतःशीच पुटपुटली. प्रिया कॉलेजमध्ये पोहोचली, पण शांताक्काचा विचार काही केला तिच्या डोक्यातून जात नव्हता. शांताक्का प्रियाची ठरलेली भाजीवाली होती. गेली 3-4 वर्षे प्रिया शांताक्काकडून नियमित अगदी न चुकता भाजी घ्यायची. या एरियात राहायला आल्यापासनं हा तिचा नित्यक्रमच होता. शांताक्का 70च्या जवळपास वयाची होती. दोन्ही नाकपुड्यात चपट्या चांदीच्या मोरण्या, अंगावर मऊ सुती कॉटनची नवार, कपाळावर मेणानं लावलेलं लालचुटूक ठसठशीत कुंकू, हातात काचेच्या बांगड्या भरलेल्या आणि पायात चमड्याची शिवलेली चप्पल असा तिचा पेहराव असायचा. शांताक्काजवळ नेहमीच ताजा भाजीपाला असायचा. नेहमीच्या पालक, टोमॅटो, भेंडी, वांगे, कांदे, लसूण, बटाटे, कोथिंबिरीसोबत करडी, शेपू, शेरण्या, आंबाडी, चुका अशा वेगळ्या भाज्या असायच्या. त्याच्यासोबतच कधी घरची निघालेली थोडीफार सालाची मुगाची डाळ, उडदाची डाळ, तूर डाळ, तर कधी तीळ, कारळ, जवस असायचं. कधी भुईमुगाच्या शेंगा, कधी मुगाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, तर कधी शेवग्याच्या शेंगा असायच्या. कधी काकड्या, दोडके, कधी दुधी भोपळा, लाल भोपळा, तर कधी कोहळा असायचा. ऋतूनुसार वेगवेगळी फळं असायची. फळं मात्र निवडक संख्येत असायची. कधी 2-4 पपया, तर कधी डाळिंब, कधी एखादी केळीची फणी, तर कधी थोडेफार आवळे, बोरं, चिंचा, सीताफळ, रामफळ असा रानमेवा देखील असायचा. आंब्याला आंबे लागले की छोट्या छोट्या कैऱ्यांपासून अगदी रसाळ आंबे येईपर्यंत तिच्याजवळ विकायला असायचे. शांताक्काजवळ भाज्या कमी मात्रेत असायच्या, पण तिचं मन मात्र खूप मोठं होतं. भाजी मोजायचं तिचं माप झुकतं असायचं. प्रिया तिच्याजवळून नेहमी भाजी घ्यायची, त्यामुळं तिची आणि प्रियाची चांगलीच ओळख झाली होती. कधी कधी अथर्वच्या क्लासवरून येताना प्रिया भाजी घ्यायची. त्यावेळेला अथर्व सोबत असायचा, म्हणून शांताक्का त्याला तिच्याजवळच्या फळांमधली 2 फळं जास्तीची द्यायची. प्रिया तिला नको म्हणायची, पण माझा नातू आहे ना, राहू दे माझ्याकडून भातकं, असं म्हणत शांताक्का मोठ्या प्रेमानं पिशवीत फळं टाकायची.
प्रियासुद्धा शांताक्काकडून भाव न करता भाजीपाला घ्यायची, कारण तिला माहीत होतं शांताक्का जवळून घेतलेला भाजीपाला दुसऱ्या वजन काट्यावर मोजला तर तो नक्कीच जास्तच भरणार. कॉलेज संपलं आणि प्रिया पुन्हा घराकडे जायला निघाली. वाटेत तिनं पुन्हा झाडाकडे पाहिलं. शांताक्का आलेली नव्हती. नाईलाजानं तिनं पुढच्या चौकातल्या भाजीवाल्याकडून भाजी घ्यायला गाडी थांबवली. पचपच पाणी मारून चिंब भिजलेल्या भाज्या घ्यायची तिची इच्छा होत नव्हती. तळहातापेक्षा मोठी निबर देठाची पालकाची पानं नकोच. शांताक्काजवळ कशी लाल देठाची कोवळी पालक मिळते. टोमॅटोचंही तसंच, जाड लाल मोठमोठे टोमॅटो मुळीच नको. शांताक्काजवळ कसे लहान मोठे गाभुले रसदार टोमॅटो असतात, तसंच इतर भाज्यांचंही शांताक्काजवळच्या सगळ्याच भाज्या चांगल्या असतात. तिचं मन भाज्यांची तुलना करू लागलं. एकही भाजी घ्यायची तिची इच्छा होत नव्हती, तरी कामापुरती भाजी घेऊन ती घरी गेली. दुसऱ्या दिवशीही शांताक्का आलीच नाही. आठवडा होत आला होता, पण शांताक्का भाजी विकायला आली नव्हती. प्रियाच्या मनात उगीच शंका येत होत्या. एक दिवस कॉलेजमधून येताना तिनं शांताक्का बसायची तिथं गाडी थांबवली. बाजूच्या दुकानदाराला शांताक्काबद्दल विचारलं, पण त्यालाही काही माहीत नव्हतं. प्रियाला एकदम आठवलं. एकदा बोलता बोलता शांताक्कानं तिच्या गावाचं नाव सांगितलं होतं. वडगाव जवळच होतं. तिनं मनात एक बेत आखला आणि ती घरी निघाली. दुसऱ्या दिवशीचा रविवार होता. प्रिया रविवारी रोजच्यासारखीच उठली. नाश्त्याच्या भानगडीत न पडता तिनं फटाफट स्वयंपाक उरकला. अथर्व आणि वीरेंद्रला उठवलं. वीरेंद्र, चल आज वडगावला जाऊ. हे काय मध्येच? कोणतं वडगाव? कोण आहे तिथं? अरे ती आपली भाजीवाली नाही का, ती राहते तिथं. खूप दिवसात आली नाही आहे भाजी विकायला. चल ना, आपण जाऊन तिची चौकशी करून येऊ. काय भाजीवाली? तुला तर ना कुणाचाही पुळका येतो. काही जायची गरज नाही आहे, वीरेंद्र वाकडं तोंड करत म्हणाला. शांताक्का का आली नसेल भाजी विकायला? वीरेंद्र वडगावला जायला तयार होईल का? प्रियाची आणि शांताक्काची भेट होईल का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि कथेच्या पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.